नमस्कार. उद्या दिनांक 5 रोजी पंढरपूर येथे कशाळकर फाउंडेशनच्या वतीनं पंडित विकास कशाळकर सर यांचा सन्मान आपण आयोजित केला आहे. त्या निमित्तानं पंडित उल्हास कशाळकर सर आणि पंडित सुरेश तळवलकर यांचा अतिशय सुंदर असा गाण्याचा आणि तबला साथीचा कार्यक्रम आहे. तर आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही नम्र विनंती. आपल्या पंढरपूरचा सांगीतिक इतिहास तसा मोठा आहे. जगन्नाथबुवा पंढरपूरकर असतील, तात्यासाहेब मंगळवेढेकर असतील, त्याच्यानंतर स्वरसाधना पंडित डॉक्टर विकास कशाळकर फाउंडेशन किंवा करकमचं नादब्रह्म फाउंडेशन असे वेगवेगळे कार्यक्रम पंढरपुरात नेहमीच होत असतात. आणि या डॉक्टर विकास कशाळकर फाउंडेशन यांच्या माध्यमातून डॉक्टर विकास कशाळकर सर यांचा अमृत महोत्सवी सत्कार आपण तमाम पंढरपूरकर रसिकांच्या वतीनं उद्या आरती मंडप साऊंड सर्व्हिस या मैदानावरती या शामियान्यात आपण तो कार्यक्रम घेतो आहोत. आणि या औचित्यानं पंडित उल्हासजी कशाळकर आणि त्यांच्या साथीला आहेत पंडित सुरेशजी तळवलकर या पद्मश्री 2 पद्मश्रींच्या म्हणजे ही सांगीतिक सेवा त्यांची आपल्या पांडुरंगाच्या चरणी उद्या रुजू होते. तमाम पंढरपूरकर रसिकांना या निमित्तानं डॉक्टर विकास कशाळकर फाउंडेशनच्या वतीनं मी नम्र विनंती करतो की आपण बहुसंख्येनं या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा ही डॉक्टर विकास कशाळकर फाउंडेशनच्या वतीनं नम्र विनंती. किती दिवस आहे काय? उद्याचा एक दिवस हा कार्यक्रम संध्याकाळी 6 वाजता आपण सुरू करतो आहोत. सुरुवातीला सत्काराचा कार्यक्रम होईल आणि त्याच्यानंतर शास्त्रीय संगीत आणि अभंग गायनाचा कार्यक्रम या निमित्तानं आपण घेतो आहोत, ज्याच्यामध्ये पंडित उल्हासजी कशाळकर सर यांचं गायन आणि त्यांच्या साथीला आहेत पंडित सुरेशजी तळवलकर तबला साथ आणि कासलीकर सर हे हार्मोनियमवरती साथीला असतील. तर आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की आपण बहुसंख्येनं या कार्यक्रमासाठी यावं आणि आपल्या शुभेच्छा आदरणीय पंडित डॉक्टर विकास कशाळकर सर यांना द्याव्यात असे मी विकास कशाळकर फाउंडेशन तर्फे आपणा सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. हा सर्व कार्यक्रम या औचित्याने मी आणखीन एक सांगू इच्छितो की हा जो कार्यक्रम आहे हा आपणा सर्वांसाठी खुला आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचं तिकीट नाही. म्हणजे ज्या पंडित सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये आपण शेकड्यानं तिकिटांचे पैसे भरून आपण ते कार्यक्रम पाहतो, तेच कलाकार या उद्याच्या कार्यक्रमामध्ये आपलं सादरीकरण करणार आहेत. तर आपण पंढरपूरकरांचंही एक कर्तव्य आहे की आपण त्यांना तितकाच प्रतिसाद दिला पाहिजे आणि त्यांच्या या कलेला दाद देण्यासाठी मला खात्री आहे आपण सर्वजण बहुसंख्येनं उपस्थित राहाल. या औचित्यानं मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमासाठी सहकुटुंब जरूर उपस्थित राहावं. धन्यवाद.